SITच्या अधिकाऱ्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। तुमचा या शिवलिकामध्ये नेमका सहभाग कसा होता, कोणकोणत्या व्यवहारात किंवा गोष्टींमध्ये तुमचा थेट सहभाग असायचा, एवढंच नाही तर अशोक खरात यांना तुम्ही कधीपासून ओळखत होतात, हा प्रश्न सुद्धा त्यांना विचारण्यात आला। शिवनिका संस्थांवर असताना या सगळ्या कारभाराची आणि खरात प्रकरणाची माहिती होती का, असा प्रश्नही त्यांना केला गेला। खरात सोबत ज्या पूजा विधी केल्या गेल्या त्या नेमक्या कोणत्या होत्या, याचा अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले। काय काय प्रश्न विचारले गेले त्यांना आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। रुपाली चाकणकर यांना 5 तासांच्या चौकशीत अनेक प्रश्न विचारले गेले। अशोक खरात सोबत तुमचे केव्हापासूनचे संबंध आहेत? शिवनिका संस्थांवर असताना खरात प्रकरणाची माहिती होती का? अशोक खरातच्या सोबत ज्या पूजा विधी केल्या त्या नेमक्या कोणत्या होत्या, कशासाठी केल्या होत्या, काय काय त्यात होतं, तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं, या प्रश्नाशी जोडलेले अनेक प्रश्न त्यामध्ये समाविष्ट होते। पूजा विधीत काही आर्थिक संबंध खरातच्या सोबत होते का? अशोक खरातच्या सोबत काढलेले फोटो आणि व्हिडिओ नेमके कधीचे आहेत? खरात सोबत समोर आलेले फोटो कोणत्या कार्यक्रमातले आहेत, तो कुठला कार्यक्रम होता, त्याही बद्दलचे प्रश्न विचारण्यात आले। शिवनिका संस्थांच्या बैठकांमधून नेमकं काय कामकाज सुरू असतं किंवा होतं, इतर राजकीय मंडळी मंदिरात येत होती ते नेमकं कुणाच्या सांगण्यावरून येत होती, खरात संबंधित आर्थिक व्यवहार कोणकोणत्या बँक अकाउंटमधून झाले, आणि हा प्रश्न याच्याकरता महत्त्वाचा आहे की रुपाली चाकणकर यांची सख्खी बहीण असलेल्या त्यांच्या बँक खात्यातून किंवा त्यांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डाचा वापर करून अनेक अतिरिक्त बँक खाती सुद्धा उघडण्यात आली होती आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचं यापूर्वी बोललं गेलं होतं।